तथागत भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केल्याच्या नंतर आपण त्यांनी जे बुद्धत्व प्राप्त केलं या अगोदर नाना प्रकारच्या तत्ववेत्यांनी दुःखाचं अस्तित्व मान्य केलं होतं आणि दुःखाचं अस्तित्व मान्य केल्याच्या नंतर या दुःखाचा सारखा समुदय होतो आणि दुःख निरोध होऊ शकते आणि निरोध करण्याचा मार्ग हा कुणालाही माहीत नव्हता। सिद्धार्थ बोधिसत्वांच्या सम्यक संबोधीची सर्वात मोठी खोज जी आहे ते म्हणजे स्वतः दुःखातून कसं बाहेर पडायचं आणि इतरांना दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग जी शिकवणूक दिली धम्म ते खऱ्या अर्थाने आपण पाहतो। आपण चार आर्य सत्यामध्ये जाणून घेतलं की दुःख हे आर्य सत्य आहे, ते कुणालाही नाकारण्यासारखं नाही, कुणालाही नाकारता येऊ शकत नाही। दुःख हे आहेच नाना प्रकारे प्रत्येक सत्वांच्या बाबतीमध्ये मनुष्यांच्या बाबतीमध्ये दुःख हे अटळ आहे आणि दुःखाचं अस्तित्व प्रत्येकाने मान्य केलं पाहिजे। भगवान बुद्धांनी दुःखाची व्याख्या करत असताना जातीपी दुःखा जरापी दुःखा व्याधीपी दुःखा मरणपी दुःखं अपियेयी संपोयोगो दुःखो पियेयी विपोयोगो दुःखो यंपी च न लभते तंपी दुःखं संख्येतेन पंच उपादान खंदा दुःख। अशा प्रकारे संक्षिप्त हे सर्व दुःख स्कंद कसे आहेत आणि दुःख खंड म्हटलेलं आहे, पंच उपादान स्कंद आहे, 5 उपादान स्कंद दुःखाचे कारण आहेत। रूप उपादान स्कंद हे रूप आपण पाहिलेलं आहे, या रूपावर जे काही निर्माण जे काही उत्पन्न झालेले 6 इंद्रिय आहेत त्याला आयतन म्हटलेले 16 आयतन हे नाना प्रकारच्या दुःखाचं उपादान किंवा उत्पन्न होणारे खंड किंवा आयतन म्हटलेले आहे। ज्याप्रमाणे एखाद्या स्कंदाचं थोडक्यामध्ये खंड म्हणजे जसं आपण पाहिलं केळीचा एक खंड असतो, त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे काय काय म्हणतात, त्याला स्कंद म्हणतात, कोणी काय काय म्हणतात। त्याचा गुणधर्म असा आहे तो त्याला योग्य पाणी वगैरे जर टाकलं, योग्य ठिकाणी जमिनीत जर पुरून ठेवलं तर ते कुठेही पुरून ठेवू पाणी त्याला टाकू त्याच्यातून दुसरे अंकुर येत असतात आणि दुसरे अंकुर येऊन त्याचं पुन्हा वाढ होत असते। तशाच प्रकारे या 5 उपादान स्कंदाच्या बाबतीमध्ये आहे। उपादान स्कंद सुद्धा मनुष्याच्या जे काही मनुष्याला प्रत्येक ठिकाणी विज्ञान उपादान स्कंद म्हटलेलं आहे। एकदा विज्ञान झाल्याच्या नंतर विज्ञानाने पुढे हळूहळू पुढं भव आणि पुढं जाती हळूहळू हे सगळ्या पायऱ्या आहेत 12, हे सारखं उत्पन्न होणारे पुढं पुढं विज्ञान उपादान स्कंद। रूप उपादान स्कंद पाहिले, या रूपाच्या बाबतीमध्ये हे रूप म्हणजे 4 महाभूतापासून बनलेलं जे की पृथ्वी आप तेज वायू 4 महाभूत आहेत आणि या 4 महाभूतापासून बनलेले रूप आणि या रूपावर जे 6 आयतन आहेत हे सारखं आणि सारखं जसं भूत भविष्य आणि भूत वर्तमान आणि भविष्य अशा प्रकारे याचं सारखं आणि सारखं उत्पन्न होणार असते। जसं उदाहरण द्यायचं झालं तर या रूपावर उत्पन्न होणारे 6 जे आयतन आहेत, जसं की आयतन म्हटले डोळा एक 6 आयतनापैकी एक आहे। डोळ्याने पूर्वी पाहिलेल्या ज्या काही रूप होते भूतकाळामध्ये, एखाद्या रूपाच्या बाबतीमध्ये एखाद्या व्यक्तीला जी आसक्ती निर्माण झाली होती त्या पूर्वीच्या 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी जे रूप पाहिलं होतं त्या रूपाच्या बद्दल आसक्ती निर्माण झाली होती, ते पूर्वीच आठवून आता उपादान होते, आता उत्पन्न होते तशा प्रकारे। आणि वर्तमान काळामध्ये सुद्धा जे रूप पाहिले त्या रूपाच्या बद्दल सुखद आणि दुःखद या दोन्ही गोष्टी उत्पन्न होतात। त्याच्यानंतर भविष्यामध्ये असं रूप दिसेल आणि अशा अशा प्रकारच्या तृष्णा उत्पन्न होतात म्हणून, आणि त्याही तृष्णा काम तृष्णा, भाव तृष्णा आणि विभव तृष्णा या अशा प्रकारच्या तृष्णा सातत्याने उत्पन्न होतात।
या 6 इंद्रियाच्या बाबतीमध्ये आहे. पूर्वी कधीतरी 20 वर्षापूर्वी कानाने ऐकलेला एखादा शब्द आणि त्या शब्दाच्या प्रती उत्पन्न झालेली आसक्ती ती पूर्वीची आहे, भूतकाळातली. आणि आता वर्तमान काळामध्ये सुद्धा जर एखादा शब्द ऐकला तर त्या शब्दाला धरून उत्पन्न होणारी आसक्ती, त्याच्याही पलीकडे भविष्यामध्ये एखादा असा शब्द ऐकून कुणाचं तरी आणि त्या शब्दाला धरून तशा प्रकारची आसक्ती, म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य अशा प्रकाराने या सारखं आणि सारखं या शरीरावर हे 6 आयतन असल्यामुळे सारखं उपादान स्कंद कोणीकून ना कोणीकून तशा प्रकारच्या आसक्त्या उत्पन्नच होत राहतात. असे या शरीरावर हे सर्व आहे. त्याच्यानंतर जसं गंधाच्या बाबतीमध्ये एखादा चांगला सुगंध गंध जर कधी भूतकाळामध्ये जर तोच गंध आपल्याला माहीत झाला एखादा श्वास, तर त्याच्याबद्दलची आसक्ती आता येणाऱ्या श्वासाची, भविष्यामध्ये येणाऱ्या श्वासाची, म्हणजे इथेही उपादान स्कंद म्हणलेले आहे भगवान बुद्धांनी. हे सारखं आणि सारखं तृष्णा उत्पन्न होण्याचे स्कंद आहेत. ज्याप्रमाणे केळीच्या कंदाचं उदाहरण दिलं आपण, ते कुठेही टाकल्याने उत्पन्न होते, तसं कुठेही जर थोडस मनाला जर तशा प्रकार तिथं जर वावरू दिलं, तत्र तत्राविनंदिनी भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे. हे चित्त जिथं जिथं रममान होते तिथं तिथं तशा प्रकारचे तृष्णा उत्पन्न करते. तत्र तत्राविनंदिनी. अशा प्रकारे या सर्व गोष्टीला भगवान बुद्धाने हे कशा प्रकारचं दुःख उत्पन्न होते आणि हे कुणालाही टाळता येण्यासारखे, त्याच्याही पुढे जाऊन जिभेने चाकलेल्या रसाच्या बाबतीमध्ये आहे. एखादा रस, एखादा वेगळ्या प्रकारचा रस, कधी न चाकलेला रस जर भूतकाळामध्ये कधी 10-5 वर्षापूर्वी, 20-25 वर्षापूर्वी एखादा रस चाकला, तर त्या रसाबद्दलची आसक्ती वर्तमान काळामध्ये आत्ता एखादा रस चाकला असेल किंवा भविष्यामध्ये अशा प्रकारे रस चाकू. स्पर्शाच्या बाबतीमध्ये तसंच भूतकाळामध्ये एखादा स्पर्श जाणवला असेल, वर्तमान काळामध्ये स्पर्श जाणवत असेल, पुढे भविष्यामध्ये असा स्पर्श जाणवेल. तसं चिंतनाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. भूतकाळामध्ये एखादं चांगलं कोणतं चिंतन चाललं असेल, आता वर्तमान काळामध्ये चालणारं चिंतन किंवा भविष्यामध्ये चालणारं चिंतन, या सगळ्याच गोष्टीला भगवान बुद्धाने या पंच उपादान स्कंद म्हटलेला आहे. विज्ञान एकदा तयार झाले की उपादान स्कंद आहे. ते विज्ञान कुठं ना कुठं अशा प्रकारचं पुनर्भव घेण्यासाठी भाग पडत असते. विज्ञान संज्ञा एखाद्या गोष्टीला ओळखल्याबरोबर रूपात विज्ञानाचं काम आहे जाणून घेणे, आणि जाणून घेतल्याच्या नंतर त्याचं पूर्ण विश्लेषण करून त्याची ओळख करून घेणे, हे संज्ञेचं काम आहे. संज्ञा. आणि त्याच्यानंतर मग त्या संज्ञा उत्पन्न झाल्यामुळे, त्या संज्ञामुळं वेगवेगळ्या प्रकारच्या वेदना उत्पन्न होतात. आणि वेदना उत्पन्न होऊ लागल्या की ते आपल्याला जाणवते नाही, इतके मोठे भयानक असे संस्कार जाऊन पडतात. म्हणून 5 संक्षिप्त मध्ये भगवान बुद्ध म्हणतात पंच उपादान स्कंद हे सर्व दुःखदायक गोष्टी आहेत. त्याच्या पुढे भगवान बुद्धांनी हळूहळू या सर्व गोष्टीला सांगत यायं त्यांना पुनर्भूमिका नंदीराग सहगता तत्र तत्रावी नंदिनी सेयतीतम. यायं त्यांना ही तृष्णा जिथे जिथे जशा ज्या कारणाला धरून उत्पन्न होईल तिथे तिथे रममान होते. तत्र तत्रावी नंदिनी सेयतीतम कामतना भवतुना विभवतुना. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी या सर्व प्रकारच्या दुःखाचा समुदाय असा होत असतो. नाना प्रकारच्या तृष्णा तिथे तिथे उत्पन्न होत असतात आणि याचा सारखा समुदाय होतो. याच्या पुढे मात्र दुःख निरोधगामिनी पटिपदा जे सांगितलेलं आहे, हिथून ज्ञान जे आहे दुःख निरोध करता येते, हे याचं परिपूर्णपणे आकलन होऊन दुःख निरोधगामिनी पटिपदा सच्चिका तब्बंती भिक्कवे, म्हणजे याचा साक्षात्कार करून घेणे नाही. अरे अशा प्रकारचं दुःख निरोध होऊ लागलेला आहे, सच्ची कत्तांती मे विकवे. आणि साक्षात्कार केला हे जेव्हा जाणलं तेव्हा त्यांनी पुढे आर्य अष्टांगिक मार्ग
पुढे सांगितलं की आणि या सर्व दुःखाचा निरोध करण्यासाठी, नाहीच करण्यासाठी अयोमेव भिक्कवे हरियो अठ्ठांगिको मोको सेयतिद्दं. पुन्हा सांगितलं प्रत्येक माणसाला पूर्वीच्या या सर्व प्रकारच्या विचाराला, चिंतनाला थांबून सुंदररित्या आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करून सर्व नाहीस करता येते. त्यामध्ये बुद्धांनी सांगितले की समाधिती, सम्मा संकल्प. प्रत्येक माणसाला या दुःखातून बाहेर निघायचं असेल, दुःख निवारण करायचं असेल तर सम्यक दृष्टी प्रत्येकाला प्राप्त झाली पाहिजे. सम्यक दृष्टी जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण पाहिलं की नाना प्रकारच्या मिथ्या दृष्टीमध्ये मिथ्या दृष्टी उत्पन्न झाल्यामुळे नाना प्रकारची मिथ्या कर्म माणसं करीत असतात. आणि पाहतो आपण की सम्यक दृष्टी अतिशय महत्वपूर्ण अंग जे धम्माचं सांगितलेलं आहे, समाधिती. समाधिती काय हेच कळत नाही लोकांना. या जगामध्ये दुःख आहे आणि दुःखाचं अस्तित्व मान्य करणे म्हणजे सम्यक दृष्टी आहे. आणि अशा प्रकारे दुःखाचा समुदय होत आहे हे मान्य करणे सम्यक दृष्टी आहे. आणि दुःख निरोध, हे दुःख नाहीस करण्याचा मार्ग आहे हे मान्य करणे सम्यक दृष्टी आहे. म्हणजे चार आर्य सत्याला यथाभूत जाणत राहणे ही सम्यक दृष्टी आहे. त्याच्या पुढे आपण पाहिलं की मिथ्या दृष्टीमध्ये वावरणारे लोक कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे, सत्कर्म आहे, या कोणत्याही गोष्टीवर त्यांचा विश्वास नसतो. मिथ्या दृष्टीवाल्यांचा, ज्यांची मिथ्या दृष्टी आहे, जे मिथ्या दृष्टीमध्ये वावरत असतात ते माणसं आपण पाहतो की कोणत्याही, जसं एखाद्या दगडाच्या समोर जाऊन एखादं नारळ पडलं म्हणजे आमचं सगळं परिवार, आमचं सगळं रंगून खुशाल राहते असं चित्तामध्ये बोध उत्पन्न म्हणजे मिथ्या दृष्टी. मिथ्या दृष्टी म्हणजे काय, अतिशय सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, किंवा त्याच्याही पुढे जाऊन एखाद्या सत्वाचा बळी दिला आणि त्याची कंदोरी केली आणि आपल्या 5-25 नागतराला रटावून जेव घातलं म्हणजे आमच्या सर्व परिवाराला सुख मिळते, अशी धारणा ज्यांच्या चित्तामध्ये आहे असणं म्हणजे मिथ्या दृष्टी. मिथ्या दृष्टी अशा प्रकारे जे की काही बी आपण कुठे हात जोडून काही मागलं म्हणजे आपल्याला भलं काहीच्या काही मिळत राहते असं म्हणणं म्हणजे मिथ्या दृष्टी. आणि म्हणून लोक मिथ्या दृष्टीमुळे नाना प्रकारच्या लांब लांब जात राहून कोण्यातरी खूप दूर दूर जाऊन तिथे हात जोडून येतात, पाया पडून येतात आणि आमचं सगळं बरं होते म्हणतात, आमचं कल्याण होते म्हणतात. हे मानणं म्हणजे मिथ्या दृष्टी. मिथ्या दृष्टी भगवान बुद्धांनी त्यावेळेस या मिथ्या दृष्टीबद्दलचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि सम्यक दृष्टी यथाभूत, सम्यक म्हणजे या क्षणाला जे आहे त्याला जाणत 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 पाहत पाहत जीवन जगणे म्हणजे इकडे विपස්සनेकडे दुःखाचं अस्तित्व मान्य करून हे दुःख आहे, नाशाच्या प्रकारच्या दुःखामध्ये आपण वावरत आहोत आणि हे दुःख अशा प्रकारचे समुदय होत आहे, हे दुःख असं निरोध होत आहे, निवारण करण्याचा मार्ग दुःख समुदयगामिनी प्रतिपदा आणि दुःख निरोधगामिनी प्रतिपदा या मार्गाची स्पष्टपणे ओळख होणे म्हणजे समाधी. आणि म्हणून अनेक माणसांना सम्यक दृष्टी म्हणजे काय हेच कळालेलं नाही. आणि हे न कळाल्यामुळे नाना प्रकाराने लोक मनुष्य असून सुद्धा पशुतुल्य जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपण पाहतो भगवान बुद्धांनी तेव्हा याबद्दल सांगत असताना, हे सर्व विश्लेषण करून देत असताना आपण पाहिलं की पंचवर्गीय भिक्षूंच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की 5 परिवर्तकांना उपदेश देत असताना बुद्ध म्हणाले की अशा पद्धतीनं हे सर्व
जगामध्ये मिथ्या दृष्टी आणि सम्यक दृष्टी याचा फरक जाणून घेणं आजही बौद्ध मानणारे लोक, थोडक्यामध्ये जर सांगलं जाईल तर बौद्ध मानणाऱ्या लोकांना सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी न कळल्यामुळे अनेकांना वाटते आम्ही मुलं मुलींच्या लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम मोठा पत्रे कापू केला म्हणजे फार मोठा आम्ही मोठे म्हणू लागलो, अशी एक मिथ्या दृष्टी चालू आहे बौद्ध म्हणणाऱ्या लोकांमध्ये. मिथ्या दृष्टी आहे, बरोबरची मिथ्या दृष्टी आहे, त्यानंतर गोड प्रमाणे नाही आहे, परंतु चालू आहे जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणात आहे की नाही. आणि म्हणून बौद्ध लोक बुद्धांची अनुयायी असणारे कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडाला आपल्या जीवनामध्ये थारा देत नाहीत, त्यांना बुद्धांचे अनुयायी म्हणता येईल. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या लोकांना पुन्हा बुद्धांचा दम धरून बुद्धांची अनुयायी बनवण्याचं ठरवलं होतं, ना की कोणते संख्येने मानल्या जाणारे भक्त असे कतई बाबासाहेबांचा दीक्षा देण्याचा हेतू नव्हता. आणि म्हणून दीक्षा देण्यामागे जो बुद्धांचा जो हेतू होता धर्म सांगण्यामागे, लोकांना सद्विवेक बुद्धी उत्पन्न होऊन लोक प्रज्ञावान होऊन शीलाचं पालन करून आपलं हे मनुष्य जीवन श्रेष्ठ जगत राहो, हा बुद्धांचा उद्देश जगाच्या समोर होता. आणि म्हणून आपण पाहिलं की अनेक लोकांना म्हणजे ते पूर्वीच्या जे काही ग्रंथ साहित्य आपण पाहिलेलं आहे, या साहित्यामध्ये सुद्धा जे बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे काही शिकवण दिलेली आहे, नाना प्रकारचे वेद ग्रंथ आहेत, ब्राह्मणी ग्रंथ आहेत, आणि या ब्राह्मणी ग्रंथामध्ये सुद्धा जे काही नियम सांगितलेले आहेत, चातुर्य वर्ण व्यवस्था जिकडे तिकडे सांगितलेली आहे, हे सर्वच्या सर्व माणसामध्ये अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव असू शकत नाही. भेदभाव या बुद्धांच्या शिकवणुकीमधून आपल्याला आढळून येईल. दुसरे कोणत्याही शिकवणुकीने या गोष्टीला जगाच्या पुढे मानलं नाही. जगातले बहुतांश लोक भित्रे आहेत, मी जाहीर सांगतो, किती धट असणारे लोक म्हणून द्या, जगातले बहुतांश लोक आणि विशेष करून या देशातले लोक, भारतातले लोक बुद्धाच्या नंतर लोकांनी भित्रे बनवले. याच्यासाठी की तुम्हाला सुखी राहायचं असेल तर या देवाच्या पुढे हात जोडा, पाया पडा, इथे काहीतरी कंगोरी करा, तिथे नमस्कार करा. आणि म्हणून लोक भयभीत झालेले आणि याच्या पुढे जास्त सुख मिळवण्यासाठी किंवा आहे तसं सुखी राहण्यासाठी जिथे तिथे प्रार्थना करण्यासाठी जिथे तिथे जाऊन जिकडे तिकडे कंगोऱ्या नमस्काराने आमची भीती कमी हो, आम्हाला निर्विघ्न जीवन जगता येऊ. जगातल्या लोकांना बुद्धांनी भित्र बनवलं नाही. बुद्धांचं तत्वज्ञान आहे, तुम्हाला भिण्याचं काही कारण नाही, कोणत्याही प्रकारचं कारण नाही आहे. इथे कोणी असा ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा असा तुमच्यावर पकड घेण्यासाठी कोणी नाही आहे. आणि म्हणून इथे भियाचं कारण काही नाही. शीलाचं पालन करत करत, समाधीचा अभ्यास करत करत श्रेष्ठ प्रकारचे प्रज्ञा करून जीवन जगण्याचा मार्ग बुद्धाने जगाला सांगितला. म्हणून या जे काही बाकीच्या पुराणामध्ये आपण पाहिलेलं आहे, जसे ब्राह्मण ग्रंथाचा उल्लेख झाला, उपनिषदे पाहिले, उपनिषद म्हणून जगप्रसिद्ध जे काही आहे हे जाहीररित्या यामध्ये भगवान बुद्धांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखाण करीत असताना कशा प्रकारे या सर्व गोष्टी बाजूला सगळ्या उपनिषदे वाटण्यातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होते. उपनिषदे वेदांचाच भाग नव्हे, कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही. असे असून उपनिषदे हा धार्मिक वाटण्याचा एक भाग झाला. उपनिषदांची संख्या बरीच मोठी होती, परंतु ही उपनिषदाची संख्या मोठी असून सुद्धा त्यापैकी काही उपनिषदे ब्राह्मणी सिद्धांती ब्राह्मण पुरोहित यांच्या विरोधात असल्याबद्दल आपल्याला बऱ्याच प्रमाणात दिसते. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय. जेवढा काही वैदिक अभ्यास आहे, अज्ञान आणि अविद्या, नाना प्रकारचे अज्ञान लोकांमध्ये जनमानसामध्ये पसरून आणणं अभ्यास म्हणजे या अशा प्रकारचा
वैदिक अभ्यास, अज्ञान अविद्या, अज्ञान आणि अविद्या, अविद्या या विद्या जिकडे कुठेही कोणत्याही प्रकारची विद्या हलक्या दर्जाचे ज्ञान होय, ज्याविषयी या म्हणजे उपनिषदवाल्यांचं एक मत होतं, वेद हे ईश्वर निर्मित आहे हे अमान्य करण्यात त्यांचे उपनिषद ज्यांनी लिहिले त्यांचं अशा प्रकारचं एक मत होतं. त्याही पुढे यज्ञ व त्यांचे फल आणि आहुती आणि ब्राह्मणांना द्यायची दक्षिणा या ब्राह्मणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिटकविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. तथापि उपनिषदांचा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रह्म आणि आत्मा यांच्यावर केंद्रित झाली आहे. विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याचे परमात्म्याचे ज्ञान करून घेण्यात आत्म्याची मुक्ती आहे. उपनिषदामध्ये जी काही शिकवण दिलेली आहे, आत्मा परमात्मा कोणी आहे, आत्मा परमात्म्याला मुक्त करण्यासाठी नाना प्रकारच्या जे काही प्रार्थना आहेत आणि म्हणून ह्या सुद्धा गोष्टी आत्म्याला मानून, परमात्म्याला मानून, ईश्वराला मानून, परमेश्वराला मानून माणसाचं कुठेही कल्याण होणार नाही आहे. उपनिषदामध्ये सुद्धा जी शिकवणूक दिली ती शिकवणूक सुद्धा जनकल्याणाच्या हितासाठी, सामान्य लोकांच्या सुखासाठी त्यामध्ये काहीही नाही आहे. आणि म्हणून असा प्रश्न होतो की ब्रह्म हे सत्य आहे का, उपनिषदांचे सिद्धांत मान्य करायचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे. ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला या उपनिषदामध्ये किंवा असं तत्वज्ञान मानणाऱ्या लोकांकडे मिळाला नाही. ब्रह्म जर कोणी आहे तर ते सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा कुणाकडेच नव्हता. जसं आपण पाहिलं मागं की कपिल तत्वज्ञाचं तत्वज्ञान पाहत असताना एखादं सत्य किंवा एखादं सत्य प्रगट करण्यासाठी त्याला पुराव्याची आवश्यकता आहे. पुरावा नसेल तर काहीच कुणाला दाखवता येणार नाही. त्याच बाबतीमध्ये इथे ईश्वराच्या, परमेश्वराच्या, आत्म्याच्या, परमात्म्याच्या बाबतीमध्ये आहे. कोणी कितीही जरी म्हणत असले, सगळं जग जरी म्हणत असले ते ईश्वर आहे, परमेश्वर आहे, तरी कुणीतरी जगातल्या लोकांनी हा परमेश्वर आहे आणि इथे याला तुम्ही नाना प्रकारच्या याचं रूप परमेश्वराचं असं आहे आणि हा असा बोलतो आणि असा चालतो आणि असा खातो आणि असा पितो आणि असा लोकांचं कल्याण करतो असं दाखवण्या येण्यासारखी एक गोष्ट सुद्धा जगातल्या लोकांकडे नाही आहे. आणि म्हणून एखादं सत्य आहे किंवा नाही हे जगामध्ये प्रगट करण्यासाठी पुराव्याची आवश्यकता लागते. आणि पुरावा नसेल तर ते सगळं जगातले लोक जरी म्हणत असले तरी ती गोष्ट सत्य होऊ शकत नाही. आणि म्हणून तेच बुद्धांचं म्हणणं बाकीच्या या मोठ्या मोठ्या वाङ्मयामध्ये, साहित्यामध्ये जे की मनुष्याला सुंदर जीवन जगण्यासाठी आहे त्यापेक्षा त्याचा भौतिक आणि आध्यात्मिक आणि नैतिक उच्चांक वाढवण्यासाठी या तत्वज्ञानामध्ये काही घेण्यासारखं आहे का, म्हणून बुद्धाने या सर्वांचा मागोवा घेतला. त्यामध्ये असं काहीही आढळलेलं नाही. आणि म्हणून ब्रह्म हे सत्य आहे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धांना आढळलेला नाही. म्हणून उपनिषद सुद्धा बुद्धांनी अमान्य केले. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले ते असे होते, अशा प्रकारचे प्रश्न यज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते. हे जे काही आपण पाहिलेलं आहे त्याला विचारण्यात आले की ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, या प्रश्नावर नीती ब्रह्म म्हणजे काय आहे, ब्रह्म म्हणजे कुठं आहे, आत्मा म्हणजे काय आहे, आत्मा म्हणजे कुठं आहे, त्याला नीती नाही, मला माहित नाही याच्या म्हणल्याशिवाय काहीही सांगता आलेलं नाही. आणि म्हणून सर्वात प्रथम या जगातल्या लोकांच्या डोक्यामध्ये अज्ञान अंधकाराचा धूर, जो हा मोठा कचरा ईश्वर आणि परमेश्वराच्या बाबतीमध्ये निर्माण झाला होता, ते बुद्धांनी प्रथम काढण्याचं काम केलेलं आहे. आणि ईश्वर आणि परमेश्वराच्या बाबतीमध्ये आजही एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये लोकांच्या
सर्वच्या सर्व आज आपण म्हणत नाही तर बुद्धांनी जगाला स्पष्टपणे सांगितलं, इथे कोणाच्याही हातामध्ये या पृथ्वीचं किंवा या सृष्टीचं निर्माण करण्यासारखं कार्य कोणाच्या हातामध्ये नाही आहे, कोणीही त्याला काही करू शकत नाही. आणि म्हणून बुद्धाने एक दुसरा पुरावा मान्य केला, हे सर्वच्या सर्व उत्क्रांत पावत असते. याला कालावधी आहे, याला मर्यादा आहे, याला कारण आहे. या कारणामुळे हे सर्वच्या सर्व उत्क्रांत पावत असते. जसं की पृथ्वी सुद्धा कंपित होत असते, त्याला एक कारण आहे. त्याच्यानंतर या पृथ्वीवर असणारे महान पर्वत असो किंवा मोठे मोठे महासागर असो, तेही त्याचेही उलथापालथ होत असते, त्यालाही कारण आहे. कारणाशिवाय ते काहीही घडू शकत नाही. हे बुद्धाने जगाच्या पुढे मांडलं. या उलथापालथ करणाऱ्या गोष्टीचा असा शक्तिवान असणारा कोणताही ईश्वर परमेश्वर जगामध्ये अस्तित्वात नाही. चालत आहे कुणीतरी बोलले एक जणाने, ईश्वर आहे ईश्वर आहे, इकडे ईश्वर आहे. जसं पुन्हा आपण पाहिलं की ज्याला जो म्हणू लागलाय आणि ज्याला जरा ऐकायला आलं कुणीकडे ईश्वर आहे, तो ईश्वर आहे म्हणून त्या बाकीच्या आगळ्या जेव्हा दुसरा आगळा लागला काना नाही केल्यामुळे, तिसरा लागला, चौथा लागला, हजारो आगळे एकामागे एक चौक लागले, इकडे आगळा, इकडे ईश्वर आहे, इकडे ईश्वर आहे. जेव्हा सिद्धार्थ बोधिसत्वाने महावीर निष्क्रमण करून जेव्हा प्रपंच धारण केली, तेव्हा बौद्धिक खळबळ फार मोठी तयार झाली होती. कारण लोक बौद्धिकदृष्ट्या नाना प्रकारच्या विषयाला धरून बौद्धिकदृष्ट्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तत्वज्ञान लोक जनमानसामध्ये पेरण्याचं काम सांगण्याचं काम करत होते, म्हणून त्याला बौद्धिक खळबळ म्हटलेलं आहे. आणि या असे सर्व या तत्वज्ञानाच्या अशा प्रकारे ब्राह्मणी तत्वज्ञानात गेली निरनिराळे 62 पंथ होते. आणि ते 62 पंथ असून सुद्धा या 62 पंथवाल्यांचा सर्वांचा ब्राह्मणी तत्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे आहे. 62 पंथ होते वेगवेगळे आणि ब्राह्मणी तत्वज्ञानाला विरोध करणारे होते. आणि या तत्ववेत्यापैकी 6 जे की अतिशय अग्रगण्य होते, ज्यांचं तत्वज्ञान बहुसंख्य लोकांमध्ये मान्य म्हणून होतं असे लक्षात घेण्यासारखे पाहिलं. यापैकी एक होता पूर्ण काश्यप, याच्या नेतृत्वाखाली त्याच्या तत्वज्ञानाला अक्रियावाद असे म्हणत असत. त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावर काही परिणाम होत नाही, कुणीही स्वतः काही काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून हत्या करावी, स्वतः चोरी करावी किंवा दुसऱ्याकडून चोरी करावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून व्यभिचार करावा, स्वतः खोटे बोलावं किंवा दुसऱ्याकडून खोटे बोलावं, या सर्व गोष्टींचा आत्म्यावर कसलाही परिणाम होत नाही असं पूर्ण काश्यप याचं म्हणणं होतं. आत्मा असा काही बसलेला आहे की वरवरच्या या शरीराने कोणत्याही प्रकारचं काही काम केलं तर आत्म्यावर काहीच परिणाम होत नाही असं पूर्ण काश्यप याचं म्हणणं होतं. आत्मा असा काही आहे की कोणतेही या समजा कायेनं आणि वाचेनं काही काम केलं तर आत्म्यावर काही परिणाम होत नाही असं पूर्ण काश्यपचं म्हणणं होतं. आणि त्याने पुन्हा सांगितलं की एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आपल्याला पुण्य लागत नाही किंवा पापही लागत नाही, आत्म्यावर कशाचीच क्रिया परिणाम होत नाही, ज्यामुळे मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काही शिल्लक राहत नाही, शरीर राहत नाही, आत्माही राहत नाही असं त्याचं म्हणणं होतं पूर्ण काश्यपचं. मेल्याच्या नंतर आत्माही राहत नाही आणि शरीरही राहत नाही, सगळ्याला सगळंच नष्ट होऊन जाते असं त्याचं म्हणणं होतं. याचं थोडक्यामध्ये आपण जर पाहिलं, दुसऱ्या एका पंथाचे नाव होते नियतिवाद आणि त्याचा मुख्य प्रणेता होता मखली गोसाल. त्याचे तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद होता. कोणीही काही घडू शकत नाही किंवा बिघडू शकत नाही, घटना घडतात त्या कोणीही घडवित नाही, दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगात
तर यांचं जे काही तत्वज्ञान होतं, निष्क्रियवाद किंवा नीतिवाद किंवा अक्रियावाद म्हणजे कोणत्याही प्रकारची क्रिया आत्म्यावर होत नाही म्हणून त्याला अक्रियावाद म्हटलेला आहे. नीतिवाद म्हणजे मक्कली गोस्वामीने जे मांडलेलं आहे, नीती म्हणजे इथं जे काही आत्म्याच्या बाबतीमध्ये कुणी काहीही केलं, काही जरी झालं तर आत्म्यावर कोणताही परिणाम होत नाही. तिसऱ्याचं एक उच्छेदवाद, अजित केसकंबल याने उच्छेदवाद असं म्हणलं. त्याच्या तत्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद, सगळं उच्छेद होणार आहे, हे सगळे एक दिवस संपून जाणार आहे. खा प्या मजा करा, जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं संपून जाणार आहे. उच्छेदवाद, सगळं उच्छेद होणार आहे. आणि म्हणून तिथे विनाशवाद, हे सगळं विनाश होणार आहे. विनाश होण्याच्या आधी सगळं खाऊन पिऊन घ्या असं त्याचं सांगणं म्हणणं होतं. त्याच्यानंतर तिसऱ्या एका चौथ्या एका तत्वज्ञाचं नाव होतं अनन्यवाद. त्याचं तत्वज्ञान प्रपंच कच्चा आहे. यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की त्याचे म्हणणे असे की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख आणि दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला आहे. यापैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते, त्याचा एकमेकावर परिणामही होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत, त्यांचा कशानेही नाश होत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडले तरी त्याला ठार करीत नाही. शस्त्र सप्त महाभूतातून प्रवेश करते, एवढाच त्याचा अर्थ समजायचा. याने त्याच्या पुढे जाऊन आपलं अनन्यवाद, एखादं इथं पृथ्वी, आप, तेज, वायू आणि अशा पद्धतीनं सुख आणि दुःख आणि आत्मा सप्त महाभूतांनी बनलेल्यामुळं एकमेकाचा कोणत्यावर परिणाम होत नाही. ज्याप्रमाणे इथे पृथ्वीच्या काही कणापासून बनलेला एखादा सूरा असेल, तलवार असेल आणि त्या दुसऱ्या कणापासून बनलेला एखादा माणूस असेल, ते तलवार जरी एखाद्याच्या मानेतून गेली तरी काही परिणाम होत नाही. एक महाभूत दुसऱ्या महाभूतातून गेलं, त्याचा दुसऱ्या महाभूतावर काही परिणाम, असंच त्यानं असं इतक्या अशा प्रकारचं तत्वज्ञान मानलं की म्हणजे एका महाभूताचा दुसऱ्या महाभूतावर कोणताही परिणाम होत नाही. मग कशा प्रकारचं वर्तन झालं म्हणजे एखाद्या लोखंडाचा तलवार जरी मानून फिरली तर त्या आत्म्यावर काही परिणाम होत नाही. फक्त त्याचं मुलग बाजूला उडल, ते पृथ्वीवर जाऊन पडल, आहे की नाही. पृथ्वीवर जाऊन पडल म्हणजे पृथ्वीच्या कणामध्ये पृथ्वीचे कणच पडतील, परंतु इथे कोणत्याही प्रकारचा कशावरही परिणाम होत नाही. अशा प्रकारचं त्याने अनन्यवाद असं एक आपलं तत्वज्ञान मांडलं. त्याही पुढे संजय बेलवतीपुत्र होता विक्षेपवाद. त्याच्या पुढे त्याने अशा प्रकारचा म्हणजे संशयवाद. तो म्हणतो की जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले तर मला वाटलं तर मी नाही म्हणून सांगेल. मला कोणी आहे का म्हणून विचारलं तर मी आहे म्हणून सांगेल. म्हणजे अशा प्रकारे त्यानं जर मला जे वाटेल ते मी, मला जर योग्य वाटलं तर मी होय म्हणेल, मला जर योग्य वाटलं तर मी नाही म्हणेल. अशा प्रकारचं तत्वज्ञान संजय विक्षिप्त बुद्धीच्या लोकांनी मांडलेलं तत्वज्ञान जन माणसाला आत्मसात करण्यासाठी कसं योग्य असतं. त्याच्या एखाद्या विक्षिप्त जसा मनुने विक्षिप्त बुद्धीने जे काही मांडलं होतं, लिखाण केलं होतं, त्या लिखाणामध्ये इतक्या छळपूर्ण गोष्टी स्त्रियांच्या बाबतीमध्ये किंवा शूद्रांच्या बाबतीमध्ये अशा काही लिहिल्या होत्या. विक्षिप्त बुद्धीतून आलेलं जे काही लिखाण असेल ते लिखाण इतरांचं खूप मोठं हानी करणारं असते. आणि म्हणून विक्षिप्त बुद्धी म्हणजे त्याला कुबुद्धी म्हटलेली आहे. आणि सुबुद्धीतून आलेलं एखादं विधान लोक कल्याणासाठी म्हणून ते सुंदररित्या जनहिताच्या कल्याणासाठी म्हणून जन माणसामध्ये लोकप्रिय होत असते ते विधान, त्याला सुविधान म्हणजे संविधान. सुविधान लोक कल्याणासाठी असलेले संविधान. एखादं कुविधान म्हणजे प्रत्येकाची हानी करणारे एखादं कुविधान म्हणजे त्याला मनुसारख्या विक्षिप्त बुद्धीतून निघालेलं विधान. म्हणजेच त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लोक कल्याणाची भाषा त्याच्यामध्ये मांडलेली नसते. ज्याप्रमाणे इथे संजय बेलवतीपुत्रानं आपलं विक्षेपवाद मांडला होता. मला जे वाटलं तर मी म्हणेल, जगाशी काही घेणे नाही, अशा प्रकारच्या
तत्वज्ञानाला इथे काही अर्थ नाही आहे. म्हणून एक अजून 6वा जो होता, ज्या 6व्या पंथाचे नाव होतं चातुर्याम, म्हणजे चातुर्याम. या पंथाचा प्रमुख महावीर हा गौतमाच्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. त्याला निलंक नागपूरताई म्हणतात. महावीरांनी असे सांगितले की पूर्वजन्मी या जन्मी दुष्कर्मामुळे आपल्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. माणसाने तपश्चर्याने दुष्कर्मातीत व्हावे. या जन्मात दुष्कर्मे टाळावी. चतुर्याम धर्माचे 4 नियम म्हणजे महावीरांनी सांगितले की पुढीलप्रमाणे हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटं न बोलणे आणि मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्याचे पालन करणे. अशा प्रकारे कितीही आत्म्याचं आल्यामुळे बुद्धाने या 6ही मुख्य तत्ववेत्यांचं तत्वज्ञान पाहिलं. त्यावेळेला जेव्हा बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केलं आणि सर्व पाहत होते, त्यावेळेला बौद्धिक मोठी खळबळ जिकडे किती होती. वेगवेगळ्या प्रकारचा बुद्धी विलास करीत बुद्धीचं आपल्या बुद्धीच्या जोरावर नाना प्रकारच्या तत्वज्ञानाची खोज करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न नाना प्रकारचे पंथवादी करीत असत. त्यापैकी आपण 6 पाहिले, जे की पूर्वीचे 62 होते, त्याच्यामधून 6 विचारात घेण्यासारखे. या 6 जणांचं सुद्धा तत्वज्ञान पाहिलं तर माणसाचा जो काही बौद्धिक उच्चांक उंचावून आली एकही गोष्ट त्या तत्वज्ञानामध्ये नव्हती. किंवा त्याही पुढे जाऊन माणसाला नीतिमान बनवण्यासाठी, आध्यात्मिक सुख मिळवण्यासाठी या तत्वज्ञानामध्ये कोणतीही गोष्ट नव्हती. आणि म्हणून हे सुद्धा सर्व तत्वज्ञान बुद्धाने सहजरित्या पाठीमागं बाजूला सारलं. आणि म्हणून आपण बाकी